त्या ठिकाणी त्याला ठार मारण्यात आलं, गुंडांनी मारलं। आणि जेव्हा कार्यकर्त्यांनी आणि जनतेने ज्यावेळेस आवाज उठवल्यानंतर मग त्या संतोष देशमुखांच्या मारेकरांना 10-15 दिवसांनी अटक केल्यामुळे सुरुवात, ज्याच्यामध्ये असलेले ते गुंड होते त्या गुंडांना देखील जेव्हा लोकांनी आवाज उठवल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलं। त्यानंतर जे ताबडतोब घटना त्या दरम्यान घडलेली होती परभणीमध्ये, हा जो आमचा सोमनाथ सूर्यवंशी आहे, त्या सूर्यवंशीला खरं म्हणजे पोलिसांनीच ठार मारलं। म्हणजे मला तो घटनाक्रम माहिती आहे की त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर परभणीमधले सर्व असे पुरोगामी आणि आंबेडकरवादी लोक त्या ठिकाणी त्याचा निषेध करायला त्या पुतळ्यावर गेले होते। त्या दुसऱ्या दिवशी मी स्वतः गेलो, तर त्या पुतळ्याच्या ठिकाणी जमलेल्या दलितांनी मोर्चा काढला आणि निषेध केला। त्यामध्ये काही संतप्त आमच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली असेल, काही गाड्या फोडल्या। पूर्वंशीला ठार मारणार आहात तर मला अशी तर निश्चितपणे माहिती मिळालेली आहे की ही गोष्ट जेव्हा फडणवीसांना कळाली तेव्हा फडणवीसांनी आदेश दिला पोलिसांना की ज्यांनी कोणी गाड्या फोडलेल्या आहेत आणि नुकसान केलेल्या व्यापाऱ्यांचं, त्यांना तुम्ही कॉम्बिंग ऑपरेशन करा आणि एकेकाला शोधून काढा आणि त्यांच्या मुसक्या बांधा। मित्र, तो घटनाक्रम मी परभणीमध्ये जाऊन अनेक लोकांच्या इंटरव्ह्यूज घेतल्या होत्या आणि त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर लोकांनी सांगितलं की दुसऱ्या दिवशी पोलिसांनी अक्षरशः शेकडो पोलीस त्या ठिकाणी त्या आंबेडकरी वसाहतीमध्ये गेले आणि एकेका घरामध्ये जाऊन तरुणांना बाहेर खेचून त्यांना प्रचंड मारहाण केली आणि त्या ठिकाणी महिलांना देखील प्रचंड मारहाण केली। सर्व वर्तमान काळात त्या काळात आलेलं होतं, पण त्या काळामध्ये त्या मारहाणीमध्ये एक फोटोग्राफी करणारा हा जो सोमनाथ सूर्यवंशी होता आणि तो सोमनाथ सूर्यवंशी सांगत असताना मी फोटोग्राफी करत होतो, त्याला बेदम मारहाण केली। मित्र, तुम्हा सर्वांच्या दृष्टीने खरं म्हणजे मी आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून सोमनाथकडे पाहता सोमनाथचं कुटुंब आहे हे वडार समाजाचं, एक कष्टकरी समाज म्हणून आंबेडकरवादी भूमिका शिका आणि संघर्ष करा। त्याप्रमाणे त्या वडार समाजाच्या कुटुंबामध्ये एक जण तो सोमनाथ होता, BSc आणि काहीतरी लॉ करत होता, त्याची एक बहीण ती देखील ग्रॅज्युएशन करते, त्याचा दुसरा भाऊ तो देखील MA करतोय। म्हणजे अशा प्रकारे शिकलेलं कुटुंब, तो मुलगा त्या आंबेडकरांच्या त्या ठिकाणी विटंबना आणून तिथे गेला तर त्याचा बळी गेला। आणि त्याबद्दल माझं असं मत आहे की याला जबाबदार फडणवीस आहे। फडणवीसांनी त्यामध्ये कारवाई केली नाही सोमनाथच्या संदर्भात, त्याला परत तो असं दाखवलं की हा मोर्चात होता, परंतु जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेलं, हायकोर्टात गेलं आणि मग त्या ठिकाणी त्याने सांगितलं गेलं की सोमनाथला मारण्याला जबाबदार पोलीस आहेत, हे जेव्हा कळलं तेव्हा पोलिसांवर केस भरण्याचं काम सुरू झालं। आज देखील या ठिकाणी आपण पाहतो ही जी महिला भगिनी आहे त्या महिला भगिनीवर झालेल्या अन्यायाची FIR दाखल करायला त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी ते स्वतः प्रयत्न करत असताना पोलिसांनी अत्यंत निगेटिव्ह भूमिका घेतली। पोलिसांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही। काय झालं असतं, एक FIR घेतल्या किंवा आम्हाला पोलिसांनी शिव्या दिल्या, मारहाण केलं, परंतु तुम्ही अॅट्रॉसिटीची केस काय दाखल करताय आणि त्याचे पुरावे तुमच्याकडे आहेत। मी त्यानंतरच्या काळामध्ये मधल्या काळात मी कमिशनरांना भेटलो होतो, तुम्हा मित्रांना सांगू इच्छितो कमिशनरांची भूमिका देखील बडी अडॅमेंट की आम्ही नाही करणार, तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही करणार नाही, कारण तुमच्याकडे काहीच पुरावा नाही। आम्ही त्या ठिकाणी चौकशी केली, कमिशनर असं म्हणतात की आम्ही त्या ठिकाणी चौकशी केली आणि त्या बाईला कोण असं जातीवाचक बोललं का, नंतर त्यांना मारहाण झाली का, कुठलाही पुरावा त्यांच्याकडे नव्हता, म्हणून आम्ही तो केस दाखल केली नाही। मी म्हटलं त्यांना म्हटलं की कदाचित ते खोटं बोलतायत, कदाचित त्यांनी जातीवाद शिवाय, पण त्यांनी सांगितलं असेल, ते स्वतः उपस्थित आहेत, त्यांना मारहाण झाली, ते म्हणतायत की आम्हाला मारहाण झालेली आहे, तर तुम्ही केस दाखल का करत नाही? भले ती नंतरची खोटी ठरेल, पण तुम्ही केस का, ही जी तुमची जी भूमिका आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगू, मगाशी मी सांगितलं की आता कुठल्याही केसमध्ये जर दाखल करायची असेल, या पुढच्या काळामध्ये अशा अन्यायाच्या घटना जर घडल्यानंतर जर कुठली केस दाखल करायची असेल तर पहिल्यांदा पोलीस परवानगी मागतात फडणवीसकडे, आणि फडणवीस जेव्हा सांगेल की नाही केस भरा, दाखल करा, तेव्हा ती केस दाखल होते, नाहीतर केस ती दाखल होत नाही। अशा प्रकारचं एक माझं निरीक्षण मी इथे नोंदवू इच्छितो। आणि म्हणून मी या ठिकाणी फडणवीस सरकार हे मुख्यमंत्री आहेत आणि एका दलित महिलेवर अन्याय झालेला आहे, त्याला जबाबदार ते आहेत आणि त्यांनी ती साधी केस देखील नोंदली नाही, त्यांचा मी त्रिवार निषेध करतो आणि माझं थांबवतो।